पाऊस पडलाय आणि वातावरण खूपच छान झालंय. आम्ही रेडी झालोय, जस्टिन सुद्धा रेडी झालेला आहे. हाय जस्टिन, चला तर जाऊया फिरायला. पावसाचं वातावरण आणि चहा नाही असं कधी झालंय का? इट्स हॉट डुफुफू. शिवभूमी चहा, उंडरी कडनगरला तुम्ही येऊ शकता. खूपच छान असा चहा बनवतात. अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला. एकदम जवळच आहे लोकेशन, म्हणजे अगदी जर म्हटलं 3-4 किलोमीटरवर. तर जस्टिन असा एन्जॉय करत होता आणि त्याला पोज द्यायला सांगितलं तर दात दाखवतोय. मुलं क्रिकेट खेळत होते. आणि आम्ही अशा प्रकारे लोकेशनच्या जवळ पोहोचलोय. थोडासा रोड इकडे पुढे जेव्हा डोंगराळ भाग सुरू होतो, मातीचा रोड आहे. बट इट्स वर्थ इट. मीन्स तुम्ही बघालच पुढे व्हिडिओमध्ये. हा फर्स्टच पॉईंट आहे अगदी. आणि बघा, जस्टिनचा ॲक्टिव्ह मोड सुरू होऊन गेला आहे ऑलरेडी आणि पळतोय वरती. आणि त्याला खूप इच्छा होती की वरती जाऊन बघायचं काय आहे नेमका सीन. आणि वरती आम्ही चढल्याबरोबर त्याने तो बोलला की हे बघा तिकडे आपली बिल्डिंग आहे ना. म्हटलं हो बरोबर. तर बघा व्ह्यू बघा, किती छान व्ह्यू आहे. पावसाळ्यात तर आता तर जस्ट हा फर्स्ट पाऊस होता. इथे छान असे धबधबे तुम्हाला बघायला मिळतील. खूप एन्जॉय कराल. जस्टिनची मजा सुरू झाली. काही फ्रेंड्स पण भेटले आम्हाला, त्यांना सुद्धा सांगितलं तिकडे आमची बिल्डिंग आहे. अशा प्रकारे एकदम छान असा व्ह्यू आम्हाला बघायला मिळाला. खूपच छान लोकेशन आहे. आणि लोकेशन काय ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमची छोटीशी एक रनिंग चॅम्पियनशिप झाली. आणि बघा लगेच आम्ही खाली पळालो. बट एक प्रॉब्लेम झाला, बॅग वरती विसरलो. तर मला पुन्हा वरती जावं लागलं बॅग घेण्यासाठी. आणि बॅग घेतली. बॅग घेऊन मग मी खाली उतरतो. तोच तर काय बघतो, मम्मा आणि जस्टिनचा ऑलरेडी तिथे प्ले टाईम सुरू होऊन गेला होता. जस्टिन, डोंट गो नियर द टायगर. मजा घेतली की हा टायगर आहे म्हणून. परत जायची वेळ झाली. बाईक घेऊन खाली आलो. अशा प्रकारे आमचा छोटीशी या छोट्या डोंगराची ट्रिप कंप्लीट झाली. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.